हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी माझ्या माहेरी आली आहे आणि आज रविवार आहे आणि माझी मम्मी माझ्यासाठी आज फिश करणार आहे, कारण माझी लिस्ट माझी तयार होती की आज काय हवं, उद्या काय हवं. सो आज रविवारच्या लिस्टमध्ये होतं फिश. सो माझं असं होतं की मला आज क्रॅब्स तर खायचेच आहेत, म्हणून आम्ही आता जातो आहे क्रॅब्स आणायला. सो आता असं थंडीचा सीझन चालू आहे, बघूयात मिळाले तर मी नक्की तुमच्यासोबत डिटेल्स शेअर करेन, कशी रेसिपी आम्ही करतो, आमच्या घरी क्रॅब्स कसे बनतात आणि मी एन्जॉय करणार माझा संडे. आलो आहोत आम्ही फिश घेऊन. आम्हाला क्रॅबसुद्धा मिळाले आहेत, थोडी छोटी साईज होती पण मिळालेत. सो मी आता, माझी मम्मी करतेच आहे, म्हणजे ती आता थोड्या वेळातच प्रिपरेशन सुरू करेल. सो जसं ते सुरू होईल मी तसं तसं तुमच्यासोबत शेअर करत जाईन की कशी आम्ही प्रोसेस फॉलो करतो, काय काय स्टेप्स फॉलो करतो ते करण्यासाठी. फायनली अरे 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 अशा उडतात पण त्या पळतात. बघा पळाली. माझी मम्मी या गोष्टींमध्ये खूप एक्सपर्ट आहे. खूप ताकद लागते हा सगळं करायला, पण नंतर जी चव येते आ हा हा, म्हणजे बस तेवढंच पाहिजे, सुख लास्ट ना. हे का काढतोय मम्मी आपण? हे ना, हे घाण असते त्याच्यामध्ये, ते काढून टाकायला. अच्छा, चिखल लागलेलं असतं. ओके. ब्रशनी साफ करावं लागतं का हे? ते चिकट असतं ना बसायला सगळं. ओके. सो मम्मी आपण कांदा किती कापलाय? मी 2 कांदे होते मोठे, पण मी 1.5च घेतला. कापला 1.5 कांदा कापला. अच्छा, ओके. अर्धा इथे ठेवलेला आहे मम्मीनी, कारण आम्ही 6 चिंबोऱ्या घेतल्या आणि त्यासाठी आमची छोटी साईज होती चिंबोऱ्याची, म्हणून आम्ही 1.5 कांदा घेतलाय. तेल टाकलेलं आहे चिंबोऱ्यांसाठी. आता काय टाकणार आहेस तू? खडा मसाला. ओके, टाक. खडा मसाला टाकलाय. आता कांदा. ओके. आणि त्याचं लाल करून घ्यायचा कांदा पूर्ण परतायचा आहे कांदा, आणि कांदा लाल होईपर्यंत ती फ्राय करणार आहे. हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, जो माझी मम्मी दरवर्षी करते. एप्रिल मे महिन्यात करतेस मम्मी ना तू? पण याची चव आम्ही दर सगळ्या नॉनव्हेज रेसिपीजमध्ये आम्ही हा यूज करतो. आणि मग मम्मी टाकणार आहे वाटण. एवढं वाटण तिने टाकलंय. आता ती थोडंसं ते मिक्स केलेलं. सो इथे चिंबोरीमध्ये मसाले सगळे टाकलेले आहेत, आणि आता इथे कांदा आपला फ्राय होतोय. रेड झाल्याशिवाय आपण हे सगळं टाकणार नाही आहोत. ओके. सो आता मम्मी टाकणार आहे चिंबोरी त्याच्यामध्ये. जे झाकण होतं त्याच्यावरती तिने पाणी ठेवलेलं आहे, सो दॅट ते खाली करपणार नाही. होतं ते वरचं पाणी टाकलंस का त्याच्यात? ओके. सो शिजत करायत म्हणून रेड कलरमध्ये त्या टर्न झाल्या. रेडच होणार त्या. हो, बंद करते. हा बंद कर. सो मी आता हे टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कसं झालंय. अप्रतिम, खूपच सुंदर. खूपच सुंदर. मीठ, तिखट सगळं एकदम परफेक्ट झालं आहे. शेवटी मम्मीची चव आहे, काय चुकणार नाही. पण तुम्ही हे नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जी चव उतरली ना त्या चिंबोरीची त्या रस्स्यामध्ये, बेस्ट, द बेस्ट. मी तुम्हाला सांगते 100% रेकमेंड करते, तुम्ही ही रेसिपी फॉलो करा. आणि अशी रेसिपी केल्यानंतर तुमची चिंबोरी कशी होते मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आता मला एन्जॉय करू दे, आपण नंतर बोलूया.